नमस्कार मंडळी, मी दीक्षा शिर्के आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आमच्या नवीन ब्लॉगमध्ये। आज मी अमेरिकेतला होलसेलचा शॉप तर दाखवतोय। एक खूप मोठा मॉल असता आणि मी पण पहिल्यांदाच जाते, सो मला काही आयडिया नाही। आम्ही व्हिडिओज बघितले आहे, पण आज मी प्रत्यक्षात जाऊन आत काय कसा हात तुमका दाखवतोय। तर त्या ऑलमोस्ट आम्ही पोहोचलो। वाटेत येताना मी व्हिडिओ करूक नव्हतोय बिकॉज माझा प्रॉब्लेम मला गाडी लागता त्यामुळे, बट आता आम्ही पोहोचलो हो। सो गाडी पार्क करतो आणि आत गेल्यावर डायरेक्ट तुमका दाखवते की त्या सगळं कसं हा। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही म्हणजे हो जो लाल जॅकेट घालून भरवलेलो माणूस दिसता ना गेटवर, त्याच्या पुढ्यात एक मशीन आहे। ती मशीन कशासाठी या तर इकडे येण्यासाठी त्यांच्या मेंबरशिपचं कार्ड असतं आणि त्या कार्ड त्या मशीनवर स्कॅन करून आतमध्ये जायचं असतं। त्याच्याशिवाय आपण आत जाऊ शकणार नाही। त्यामुळे इकडे येण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा एक कार्ड असतं। त्या कॉस्कोची मेंबरशिप घेतल्यावर आपल्याला मिळतं। इकडे मोठमोठे मशिनरीज वगैरे तर असतात, त्याच्याबद्दल काही डाऊट नाही हा। म्हणजे बऱ्यापैकी सगळं सामान इकडे मिळतं, A to Z सामान मिळतं। पण आत एंट्री केल्यावर मला असं वाटलं की ओके हा म्हणजे मिळतं सगळा, TV पासून फ्रीजपासून इवन मोबाईलसुद्धा इकडे मिळतात। पण असं काही मग वाव वाटत नाही। कदाचित खूप गोष्टी असतात म्हणून काय आवडणार नाही असं झाला की काय कोण जाणं। पण काउंटर्स वगैरे इकडे छान आहेत। म्हणजे प्रत्येक गोष्टीचा वेगवेगळा काउंटर आहे, जसं की केक, कुकीज, पेस्ट्री, चिकनचा किंवा ही लोक खातात पोर्क वगैरे त्याचा जा काही असता सगळ्याचा एक काउंटर सेपरेट हा। त्यामुळे ती गोष्ट चांगली आहे आणि इंडियन्स घेतात अशा गोष्टीसुद्धा सेपरेट ठेवलेल्या आहेत। सो आम्ही प्रॉन्स आणि शिंपले घेतलेले, ते पुढे तुमका दिसतलेच। पण हे इकडचे काही मासे आहेत जे आपण खाऊ शकतो, म्हणजे आपल्या ओके असतात, त्याचा काही त्रास होणार नाही। इकडे काही गोष्टी खूप स्वस्त असं नाही मला वाटतं। रादर मग असं वाटलं की आमच्या इकडे बऱ्यापैकी स्वस्त मिळतात, म्हणजे वॉलमार्टला म्हणा किंवा आम्ही आणि पटेलला वगैरे घेतो तिकडे सुद्धा मासे बऱ्यापैकी मिळतात। पण ठीक आहे, हरकत नाही। इकडे फ्रेश असतील कदाचित म्हणून, कारण दिसतही होते चांगले। आणि त्यातले हे शिंपले आम्ही आणलेले आणि त्याची खरंच उत्तम आमटी झाली, म्हणजे जशी इंडियात शिंपले मिळतात तसे झाले। हे काळ्या कलरचे शिंपले काय होते ते एक्झॅक्ट कळत नव्हते, म्हणजे आपल्याकडे मिळतात तेच हे असतात की नाही माहीत नाही, म्हणून ते घेऊक नाही आम्ही। त्याच्यानंतर आणखीन एका साईडला हे सगळं जॅकेटचं सेक्शन होतं, म्हणजे सगळे कपड्यांचा लाईनमध्येच होता, पण तिकडे आम्ही जाऊक नव्हतो। त्यानंतर इकडे सगळाच मिळतं आणि बऱ्यापैकी सगळा सामान एका सेक्शनमध्ये ठेवलेला आहे त्यांनी। सगळे डिटर्जंट असा, आता लिक्विड असा, तर हे सगळे गोष्टी मिळतात। पण खूपसं फरक मग काही वाटत नाही। त्यामुळे ह्यातले काही गोष्टी जे अगदी जसे होते की इकडे स्वस्त असतात ते आम्ही घेतले, जे गोष्टी आमच्याकडे असतात आणि वॉलमार्टला वगैरे स्वस्त मिळतात ते आम्ही नाही घेऊ। मग असं वाटलं हे पिझ्झा वगैरे सुद्धा ना वॉलमार्टला बऱ्यापैकी स्वस्त मिळतात, पण हा फरक असू शकता। पुन्हा एकदा सांगते की इकडे कदाचित फ्रेश असतील आणि वॉलमार्टचे फ्रोझन असतात, हे सुद्धा ॲक्च्युली फ्रोझनच होते। त्याच्यानंतर भाजीसुद्धा आम्ही पटेलला जाऊन 2 दिवसापूर्वीच भाजी घेतलेली, त्यामुळे इकडे भाजी घेण्याचा काही विषयच नव्हतो। पण माका ही गोष्ट स्वीटकॉर्नची अशी वाटली, आम्ही वॉलमार्टला 50 सेंट्सला म्हणजे $2 आम्ही 4 मक्याची कणसं घेतो आणि इकडे $7 6 होती। सो ती एक तर लहानही होती, आम्ही सॉर्ट करून घेतो तेव्हा आम्ही बऱ्यापैकी मोठी घेतो। फ्रूट्स वगैरे सुद्धा इकडे बऱ्यापैकी मला महाग वाटले। पण आम्ही चॉकलेट मात्र घेतले आणि त्यातलं ह्या चॉकलेट मी घेतलं आहे, पुरं बॉक्स मी घेतलं आहे। त्याच्यानंतर बाकीची काही चॉकलेट्स होती, पण आमच्याकडे थोडीशी चॉकलेट होती त्यामुळे आम्ही नाही घेऊ। बट ह्यातली काही चॉकलेट्स जी राजने मागच्या वेळेस इंडियात आणलेलं, म्हणून मी एक त्याचा व्हिडिओ केला आहे। आणि इकडे म्हणे स्वस्त मिळतात, पण एकंदर माका काय माहीत माका महाग वाटला, त्यामुळे एवढाच। कॉस्कोत तर आम्ही जाऊन येलो, पण खरं सांगू तर होलसेल म्हणतात ह्या हिशोबाने माका असं काय वाव वाटत नाही। तिकडे गेल्यानंतर खूप स्वस्त हा वगैरे असं नाही वाटत। काही गोष्टी आम्ही कॅल्क्युलेट केले तर बाकी जातो त्या ठिकाणी आणि कॉस्कोमध्ये थोडंसं फरक असाच। सो त्या हिशोबाने ओके वाटला माका। आणि आमच्या घरापासून थोडा लांब आहे, पण हरकत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॉस्कोसाठी त्यांच्या मेंबरशिपचा कार्ड लागता, ता खूप इम्पॉर्टंट असता। आपण म्हणजे आता आम्ही ज्या शॉपमध्ये जातो किंवा ज्या सामान ज्या मॉल्समध्ये जातो तिकडे काही मेंबरशिपचा कार्ड नसता, सो त्या सगळ्यांका चलून जाता। पण कॉस्कोत जाण्यासाठी त्यांचा स्पेसिफिक असा कार्ड असा आणि ता लागता। तर त्या ज्याच्याकडे असं कार्ड होल्डर्स असतील तरच आपण जाऊ शकतो, अदरवाईज आपण नाही जाऊ शकत।
सो कॉस्को म्हाका तसं नाही ओके वाटा, पण ठीक आहे जेंका पडटा त्याच्यावर मी काय बोलू शकणार नाही. पण म्हाका म्हणून प्रॉपर असं काही व्हिडिओ करूनच वाटत नाही, बिकॉज म्हाका तिकडे वाव कायच नाही वाटत. पण मिळता सगळा जा की आता तुम्ही बघितलातच. सो एवढीच गोष्ट आहे की सगळा तिकडे मिळता, A to Z गोष्ट एका जागी मिळता. सो त्या हिशोबाने ओके हा. आणि घेणाऱ्या काय घेणारो काही घेता, म्हणजे त्याच्या गरजेनुसार ते गोष्टी घेतले जातात आणि त्या हिशोबाने ओके हा. पण म्हाका फारसा कॉस्को नाही आवडत. सो माझा हो रिव्ह्यू होतो कॉस्कोबद्दलचो, कारण मी काय फारसं व्हिडिओ करून काय इंटरेस्टही येऊक नाही आणि गर्दी खूप होती. पण ठीक आहे, चांगला. आज एक गंमत दाखवत आहे. आमच्या इकडे असलेले जुने डस्टबिन जे होते, इकडे असायचं डस्टबिन, ते आत्ता नाही आहेत. ते सगळे उचलून नेलेले तिकडे, सगळे मगाशी गोळा केलेले होते, तर त्या समोरच्या गाडीत भरले आहेत एक एक. आय थिंक आता नवीन डस्टबिन आणतले, नवीन वर्षाची छान नवीन सुरुवात करतात. इकडून आता एवढा दिसत नाही हा, पण नवीन डस्टबिन आणले की आणि इकडचं कचरो कसं नेलो जातं आता सुद्धा मी तुमका दाखवेन. जसा की मी मगाशी म्हटलं आहे की मगाशी मे बी सगळे डस्टबिन ओल्डवाले उचललेले, जुने डस्टबिन उचलून नेलेले नाही. तर नवीन वर्षाची सुरुवात म्हणून नवीन डस्टबिन आणतात की काय, तर आता गाडीसुद्धा नवीन झाली आहे, डस्टबिनसुद्धा नवीन झाले आहेत. कदाचित ह्या कम्युनिटीवाल्याकडे पैसे जास्त झालेत, सो गाडीसुद्धा नवीन इले आहेत. नाहीतर ही गाडी रेड कलरची असायची, आता ती ब्लू कलरची असते की डस्टबिन ब्लू कलरचे असत. आणि ह्याच्यात मला आणखीन एक व्हिडिओ ॲड करूचो हा, जो माझ्याकडे आधी केलेलो होतो, की इकडे कचरो ह्यो गाडी कशी येतात. कारण आपल्याकडे म्हणजे आमच्याकडे तरी कुडाळात नगरपंचायतीची गाडी येतात आणि घरांच्या समोर ठेवलेले जे काही लोकांनी आपले छोटे छोटे डस्टबिन ठेवलेले असतात ते उचलून ती माणसं त्यांच्या आणलेल्या घंटा गाडीत टाकतात. पण इकडेही अशा पद्धतीची एक गाडी येतात, जे का पुढे शिंगा असतात आणि गाडीत फक्त एकटो माणूस असता, जो की एकटो फक्त ड्रायव्हर असता आणि तोच हा सगळा मॅनेज करत असता, म्हणजे तो आत बसूनच हा सगळा चालवत असता. त्यामुळे इकडे माणसांची गरज पडणार नाही आणि त्यामुळे म्हणजे जी लोक आपल्या घरातलं कचरा उचलून टाकतात त्यांना काही घाण नाही वाटायचा. त्यामुळे इकडे हात न लागतासुद्धा कचरा व्यवस्थित त्या गाडीत भरलो जाता. त्यामुळे बरं हा की दुसऱ्यांका आपल्या घरातली घाण उचलूची लागायची नाही. आणि कारण की डस्टबिनमध्ये सगळी लोक कचरा आणून टाकतात, त्यामुळे ही एक गोष्ट चांगली आहे.